बारामती से एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने कहा कि भले ही हमें लोकसभा से निलंबित कर दिया जाए, हम केंद्र सरकार की किसान नीति के खिलाफ आवाज उठाएंगे। शुक्रवार को दोन शहर में सांसद सुप्रिया सुले, सांसद अमोल कोल्हे के नेतृत्व में हिंद टॉकीज से संविधान चौक तक विरोध मार्च निकाला गया। इस मौके पर सांसद सुप्रिया सुले बोल रही थी, केंद्र सरकार को प्याज निर्यात पर लगे प्रतिबंध को हटाना चाहिए और किसानों को प्याज निर्यात के लिए स्थायी नीति बनानी चाहिए। मोदी सरकार की कृषि नीति किसानों के खिलाफ है और हमें लोकसभा से निलंबित कर दिया क्योंकि हमने आवाज उठाई थी, लेकिन हम चुप बैठने वालों में से नहीं है। अंगूर उत्पादकों को इस समय बेमौसम बारिश के कारण काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है, जिससे उनको आर्थिक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। पिछले साल भी उन्हें सब्सिडी नहीं मिली और सरकार की ओर से कोई मुआवजा भी नहीं दिया गया। किसानों को अब तक सूखी और बेमौसम बारिश का बीमा भी नहीं मिला। किसानों की तत्काल ऋण माफी हो, नए फसली ऋण तत्काल उपलब्ध कराया जाए। किसानों को बच्चों की शिक्षा के लिए निश्चित निधि लागू कर शैक्षणिक ऋण उपलब्ध कराया जाए, सांसद सुप्रिया सुले ने कहा। आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवते। लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यानंतर जे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे ती पुढे ढकलली जाते, कशी पाहताय सरकार एकंदरीत सर्व निवडणुका? हे सरकार नाही आहे, दडपशाही आहे। दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार। त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं इलेक्शन घेतील। आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात, ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा 2025 मध्ये वेळ मिळाला तर आमचं, अशी परिस्थिती झाली आहे। पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे? सर्वसामान्य बायबाप, महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते। याचं कारण असं की आता नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो। म्हणजे गटर असेल, पाणी, गटर, मीटर, वॉटर, या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये, घरात कोणी आजारी पडलं, कुणाचं निधन झालं, कोणी जन्माला, काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो। तो गेले 2-2.5 वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये, इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशन मध्ये जाऊ शकतो का? त्याला आत तरी जाऊ देतील का? भेटणं तर विसरा। आणि एक म्युनिसिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत। तो काही सुपरमॅन नाहीये आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा ही दडपशाही आहे। यांना लोकशाहीच नकोय, यांना इलेक्शनच नकोय, असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसते।